नमस्ते मैत्रिणींनो, चला बनवूया घरच्या घरी गाईचं साजूक तूप। पहा, त्यासाठी मी एक आठवडा छान आपली रोजची दुधापासून निघणारी मलाई म्हणजे काय काढून ठेवली होती। ती छानशी आपल्या मिक्सरमधून फिरवून घ्यायची। पहा, खूप छान मिक्सरमधून फिरलेली आहे, अशी पूर्ण ती एकजीव झालेली आहे। हे पहा, बटरसारखीच वाटत आहे पूर्ण। नंतर मग काय करायचं, तुम्हाला सोयीस्कर असं कढई किंवा पातेलं, ज्याला प्लास्टिक हँडल असेल, तुम्हाला उचलायला सोयीस्कर असं घ्यायचं। त्याच्यात पहा, आपण मंद आचेवर हे करायचं, मंद आचेवर ठेवायचं आणि नंतर मिक्स करून घ्यायचं। ऑलरेडीच ते पूर्ण एकजीव झालेलं आहे, पण पूर्ण मेल्ट होईपर्यंत थोडं हलवारपणे मिक्स करायचं। मंद आचेवर तुम्ही ठेवून घ्या। हळूहळू हळूहळू ते पूर्ण मेल्ट होईल, पूर्ण ते मेल्ट होईल आणि जाडसर दुधासारखं वाटेल। पण हे अगदी 15 जास्तीत जास्त 20 मिनटं म्हणजे 15 मिनटामध्ये पूर्ण हे काय होतं, आटायला लागतं आणि आटल्यानंतर त्याच्यात जे साजूक तूप असतो तो बाहेर येतो। हा पूर्ण मेल्ट झालेला आहे, अगदी मंद आचेवर ठेवा। हे पहा, खूप छानसं असं पूर्ण पहा, तुपाचा असा सुगंध पूर्ण घरात सुटायला लागतो। खूप छान असं होत आहे पहा। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तूप केलं ना, तर त्याच्यातून बिलकुलही वाया जाणार नाही आहे तूप। हे पहा, 10 ते 15 मिनटात हे पहा, याच्यातून कसं छानसं तूप निघायला लागलेलं आहे। ही प्रोसिजर खूप सोपी आहे, पण घरच्या घरी साजूक तूप आपण हे पहा कसं गाळून घ्या। तूप गाळून घेतल्यानंतर त्याच्या खाली किती कमी वाया गेलं पहा, हे एवढंसंच वाया गेलेलं आहे। आणि गाळलेला मावा तुम्ही खाऊ शकता, अगदी पेढ्यासारखं लागतो। हे पहा, घरच्या घरी मी कसं साजूक तूप बनवलेलं आहे, तुम्हीही बनवा नक्कीच। आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।